आमदार पडळकरांवर कारवाई करा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जयवंतराव पाटील यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने चर्चेत असतात। मागील पावसाळी अधिवेशनात देखील चुकीचे वर्तन करताना आढळून आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जयवंतराव पाटील यांना त्यांच्या आईवडिलांचे बाबतीत आक्षेपार्ह विधान केले, यामुळे सामाजिक व राजकीय वातावरण गढूळ झाले आहे। बेताल वक्तव्य करणारे पडळकरांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी पदावरून हकालपट्टी करून कायदेशीर कारवाई करावी। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला। त्यावेळेस पडळकर यांचे प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करण्यात आले। प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, सयाजीराव ठाकरे, गिरीश सोनवणे, व्यंकटेश पाटील, विनोद बच्चाव, डॉक्टर कैलास पाटील, गुलाबराव पाटील, हर्षल ठाकरे, रवी तोरव, संदीप भांबरे, सुनील पाटील, चंदू पाटील, गुलाबराव पाटील, दत्तू पाटील आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। बेताल वक्तव्य करणारा या गोप्याचा मराठे साहेब समोर बघा। सरकारचा या गोप्याला समर्थन देणाऱ्या या सरकारचा, या गोप्याला समर्थन देणाऱ्या या सरकारचा अरे गोपीचंद पडळकरचं करायचं काय? अरे गोपीचंद पडळकरचं करायचं काय? बेताल वक्तव्य करणाऱ्या या गोपीचंद पडळकरचा, बेताल वक्तव्य करणाऱ्या या गोपीचंद पडळकरचा राष्ट्रवादी वक्तव्य करणाऱ्या गोप्याचा, बेताल वक्तव्य करणाऱ्या गोप्याचा, या गोप्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, या गोप्याला पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा, बेताल वक्तव्य करणाऱ्या गोप्याचा, या गोप्याचं करायचं काय?